आज घेतली। आम्ही विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवारजी, उपनेते अमित पटेलजी, आम्ही सर्वजण तिघे एकत्र भेटलेलो आहे आणि महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे, ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहेत त्या बाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे। याशिवाय विधान परिषद सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे, झालेलं आहे, खाली आहे। विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही। ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे। पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत जे राजकारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे, त्या बाबतीत आम्ही एकत्र पद्धतीने निर्णय करतो। तुमची ताकद विधान परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे, तर विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस दावा सांगते। आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे, ती सुद्धा आज फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत। दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत। बाळासाहेब भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे, पण त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद होत नाही। या अनुषंगाने काही अदलाबदली होऊ शकते का विधान परिषदेचं शिवसेनेकडे आणि विधानसभेचं काँग्रेसकडे? काही नाही, आता सध्या सरळ चर्चा झाली की दोन खाली आहे, आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघांनाही, त्या बाबतीत चर्चा झालेली आहे आमची। आणखी आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवारजी आपल्याबरोबर बोलतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।